वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. सो आज गुढीपाडवा असा. गुढीपाडव्याच्या तुमका खूप खूप शुभेच्छा, म्हणजेच हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता गुढी उभारली आहे, पण पूजन करूचा बाकी आहे. पप्पांची तयारी चालू आहे आणि मम्मी पण आमची रेडी असा, साडी बिडी घालून नवीन. हाय बा मम्मी, सगळ्यांका शुभेच्छा दी नवीन वर्षाच्या. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला बघूया, आता जरा पूजा करूया. कारण काय माका खेळाक जाऊचा, असे मॅची आहोत, त्याच्यामुळे पटापट पूजा करून घेत आहे. ऑलरेडी लेट झालो. पूजा करून घेत आहे आणि निघत आहे. नंतर तुमका संध्याकाळी देवळात प्रोग्राम आहोत, तो दाखवत आहे. सो लास्ट व्हिडिओ तुमका कसं वाटलो ह्यो नक्की सांगा. कारण काय लास्ट व्हिडिओक म्हाका भरपूर चांगलो रिस्पॉन्स दिलेलो आहे, चांगले चांगले कमेंट दिले आहेत व्हिडिओक. सो असाच तुमचं प्रेम रवाने माझ्यावर. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा. चला आता पूजा करतो. पूजा करून झाली की मी निघतोय. जो वर तांब्या दिसता तो ना ॲक्च्युली शिवरात्र एक जो तुळशी गळती लायतात तोच काढून गुढीक लावलं जाता आणि त्याची पूजा केली जाता, म्हणजे गुढीची पूजा केली जाता. सो चला तुमका दाखवतोय. गुढीची पूजा वगैरे झालेली आहे. गुढीची पूजा झाली. आता रेडी झालं आहे, जाते खेळा. चला डायरेक्ट संध्याकाळी सापेश्वराच्या देवळात भेटूया. सापेश्वर देवळात छोट्या पोरांचं नाटक आवडतं दशावतारी आणि दीपप्रज्वलन होता, त्या तुमका दाखवते. चला बाय. नमस्कार मित्रांनो, सकाळी 9 वाजता गेलेलं आहे ना खेळा, तो आता येतो आहे. चेहरा जरा पडलेला दिसता, कारण काय मॅच हरलो. सगळ्यांनी आपले 100% दिले नाही, पण असं नाही, मॅचमध्ये गेममध्ये हार जिती असतात. सो आता घराकडे येईल आहे, फ्रेश पण नाही जाऊ तसंच आहे जरा. सकाळी पूजन झाला, संध्याकाळी 6 वाजल्यात. सो आता ती उतरू होई. सो उतरतं आहे, फ्रेश होतं आहे आणि नंतर देवळाकडे जाऊचा. सो देवळाकडचं तुमका शूट करून दाखवतं आहे. देवळाकडे दीपप्रज्वलन होता, तर ताप दाखवतं आहे आणि छोट्या पोरांचं नाटक पण आहे दशावतारी. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि माका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. जसे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही माका चांगले चांगले कमेंट केलात, ते बघून चांगला वाटला. सो ह्या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, विसरा नका अजिबात. लाईक करा, शेअर करा, जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला
इकडनं जो माऊली मंदिरातून जो दिवा तो सापेश्वर देवळात घेऊन जातले. या दीपचा म्हणजे समईचा पूजन करतात. पूजन चालू आहे. पहिला पूजन होताला नंतर सगळे पूर्ण समय पेटून जे देवळाच्या जवळ बाहेर जे पणती लावली आहेत ते पेटवून घेतले. आमचं मत काय आता सांग. हे हाय हे नाव का हां विहीर 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 नाव तुझा मिहीर बघाय गेलो कितके वर कितक्या मारलं कितक्या मारलं 245 खैसर पण कोणाच्या गावात या मारू शकलाय ना काय म्हणतो कसं बॉलर कोण होतं तू सांग. बॉलर ओमकार वराडकर आणि हर्ष देसाई दोघं जण. आणि अजून यांनी शेवट ओमकार देसाई ठीक हा पण हर्ष देसाई लूज बोलतात. वराडकर ओमकार वराडकर आयकॉन कधी रे हा कधी त्या दिवशी तू इल्ले मरे परिसरातील सगळ्या देवळाच्या परिसरातील सगळे आता दिवे पेटा येतात. त्यानंतर बघा सगळं दिसतला देऊळता मधुकर आबा देसाई सापेश्वरचे ट्रस्टी
शोधतात ए बरी राहा काय हा जीवात सांग पाडव्याच्या शुभेच्छा म्हणून पाडव्याच्या शुभेच्छा असं बोल गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फक्त शुभेच्छा. चल पळ. आणि पी 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 हे कशाला रडत कशाला होतीस? नाही रडत हा शिव तू नाव सांग पूर्ण नाव सांग. असं नाही सांगायचं नीट नीट सांगायचं. सांगायचं. माझं नाव शिवाज्ञा सुशील देसाई, मुक्काम पोस्ट देगवे. तिथे बघून बोलायचं असं करायचं. इथे बघ. ब्लॉग मध्ये घे बोल काय ते. काय सांगा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. मराठी नववर्ष. शरणं प्रपत्ती ज्याने कीर्तनमंडाचे वस्त्र परिधान केले, ज्याने आपले कानात दंड धारण केला, ज्याने आपल्या अनेकाला कमंडलुसार सुभूषित घेतले, चक्रवदा भूषणाने ज्याच्या सुभूषित अशा वैकुंठी नारायण माझा साष्टांग
फोटो सेशन चालू आहे. तुझा मित्र तुझो तू मित्र होय काय नमस्कार मित्रांनो. संपूर्ण ब्लॉग तुमका कसं वाटलं नक्की सांगा. आत्ता रात्रीच्या वाजल्यात 12:15. नाटक वगैरे बघून संपला नाटक. सो तुमका ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. पुन्हा एकदा तुमका गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या